चटणी आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतो, पण आज ही मुगडाळीची चटणी पौष्टिक चटणी बनवणार आहोत। मस्त चवदार बनते, बघूयात कशी बनवायची ते। नमस्ते, कल्पना रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा। आज आपण मुगडाळीची चटणी बनवतोय। एकदम पौष्टिक आणि झटपट होणारी रेसिपी आहे, एकदम चटपटीत रेसिपी आहे। अशाच नवीन छान छान रेसिपीसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब करा, कमेंट करा, लाईक करा। असंच तुमचा प्रेम आणि आशीर्वाद पाठीशी राहू द्या। तर चटणीसाठी मी काय केलं आहे, 1 तासभर आधी डाळ भिजवून घेतली आहे, ती पूर्ण निथळून घेतलेली आहे। एकदम निथळून घ्यायचं। ह्याच्यात घालणारे आपण आता खोबरं, ओलं खोबरं आहे, त्याच्यानंतर 2 मिरच्या आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या आहेत। थोडंसं जिरं टाकणार आहे, आपण फोडणीत पण टाकणार नाही, ह्याच्यात पण टाकणार आहे थोडं। खूप कोथिंबीर लागते याला, कारण ही चटणी हिरवीगार दिसते। आता हे मिक्सरमधून आपण फिरून घेऊ। बघा, ही आपली मिक्सरमधून फिरून झालेली आहे डाळ। कमी पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं आपल्याला। आता ह्याच्यात टाकणार आहे आपण थोडीशी साखर, मीठ टाकणार आहे। आता आपण मीठ आणि साखर टाकलेले आहे, तर पुन्हा हे मिक्सरमध्ये बारीक। आता हे आपलं वाटण छान झालेलं आहे, एकदम बारीक झालेलं आहे वाटण हे। तर आता ह्याला आपण फोडणी देणार आहे आणि फोडणी देऊन एक वाफ काढायची आहे, म्हणजे अशी चटणी मोकळी होती। ही चटणीसारखी नाही होत, मोकळ्या डाळीसारखी चटणी होती। तर तिथं तेल तापलं आहे, आपण आधी घालूया जिरं, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता। असंच मिक्स करून आपण परतून घेऊया। एकसारखं परतायचं नाही तर खाली लागेल चटणी। आता 5-6 मिनटं ही डाळ मी चांगली परतून घेतलेली आहे। आता ह्याची आपण एक छान वाफ आणणार आहे। ही वाफ आणली की हे एकदम सुक्क होतं। आता थोडा वेळ आपण ह्याला वाफळून घेऊ, 1-2 मिनटात वाफ येते ही, कारण डाळ शिजलेली आहे, आपण भिजलेली पण आहे, शिजवून पण घेतली आहे। आता एक छान अशी चटणी तयार होईल। आता ही डाळ छान आपण वाफळून घेतलेली आहे, बघा किती छान झाली आहे, हिरवीगार चटणी दिसते आहे। तर ही चटणी आपली आता झालेली आहे। जरा चटणीचाच वेगळा प्रकार आहे। आता ही चटणी कशाबरोबर खायची, तुम्ही भाकरीबरोबर खाता, पोळीबरोबर, किंवा भात वरण असेल तर तोंडी लावायला चटणी म्हणून छान आहे। आणि तुम्हाला जर ह्याचा पराठा खायचा असेल तर हे पोळीमध्ये भरून पण छान पराठा, मुगडाळीचा पौष्टिक पराठा तयार होतो। खूप छान लागतो हा पराठा पण। पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक पदार्थाबरोबर। तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण।